50 रुपयाचा काजळ. वा वा, वॉटरप्रूफ सुद्धा आहे बजेटमध्ये, खूप बजेट फ्रेंडली आणि त्यामध्ये स्मजप्रूफ सुद्धा आणि वॉटरप्रूफ सुद्धा. कमाल आहे यार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 नाही 2 नाही 3 नाही तर टोटल 10 काजळ आपण आज ट्राय करून बघणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता काजळ चांगला आहे. मला भरपूर काजलचे रेकमेंडेशन्स विचारले जातात, कारण काजळ एक असा प्रॉडक्ट आहे जे सगळ्या मुलींच्याकडे असतं. पण बऱ्याच वेळेस इतके सारे ब्रँड्स असतात आणि इतके सारे ट्रेंडिंग काजळ चालले असतात, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं की नेमकं कोणतं घ्यावं. तर तुमचं आज काम मी थोडंसं हलकं करणार आहे. 10 काजल आपण आज ह्या व्हिडिओमध्ये ट्राय करणार आहोत. अगदी 50 रुपयापासूनचे ह्या काजळची सुरुवात आहे, त्यामुळं व्हिडिओ खूपच हेल्पफुल होणार आहे आणि तुम्हाला ॲक्च्युली समजेल की कोणता काजल घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तर चला फटाफट आपण हे 10 काजल ट्राय करूया. आणि मी कोणता काजळ लावलेले आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या शेवटला जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सबस्क्रायबर शाउटआउट देतो ते सुद्धा देणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणोती. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅकचे व्हिडिओ येत असते. तुम्हाला जर यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही मला इन्स्टावरती फॉलो करत नसाल तर तिथे सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण इन्स्टावरती सुद्धा मी भरपूर अपडेट्स टाकत असते आणि भरपूर प्रोडक्ट रेकमेंडेशनसुद्धा तुम्हाला माझ्या इन्स्टा पेजवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. सगळ्यात पहिला काजल ॲज आय सेड फक्त 50 रुपयाचा आहे. मी आजपर्यंत यूज केलेले नव्हते, त्यामुळे मी आज खास तुमच्यासाठी हा काजळ घेऊन आलेली आहे आणि आपण हा ट्राय करणार आहोत. मार्केटमध्ये भरपूर वर्षापासून हा काजळ आहे आणि होप तुम्ही वापरला सुद्धा असणार आहे, पण मी नाही वापरले. सो आज मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे हा हिमालयाचा काजळ. टायनी काजल आहे, खूपच छोटा आहे, पॅक एकदम ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि जसे की तुम्ही बघू शकता फक्त 50 रुपयाचा आहे. सो लेट्स ट्राय दिस. ओके, एकदम छोटीशी अशी ही काजळची डबी आहे, खूपच क्यूट आहे आणि अगदी प्रवासाला जातानंतर एकदम कन्व्हिनियंट आहे. पण प्रॉडक्ट आत कसं आहे ते बघायचं आहे मेन. तर लेट्स सी. ओके, असा हा प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, आणि आय थिंक आपण लिपस्टिक स्पिन करतो तसंच आहे हा. ठीक आहे, आता हा प्रॉडक्ट कसा आहे, ह्याचा पिगमेंट कसा आहे, हा स्मच प्रूफ आहे का, हे आपण टेस्ट करणार आहोत. 10 काजल आज मी माझ्या हातावरती लावणार आहे. सो लेट्स गो. सगळ्यात पहिला काजल. ओके, आता तुम्ही बघू शकता कलर खूप चांगला पिगमेंटेड आहे, एक नंबर आहे. आणि हा लावताना खूप सॉफ्ट आहे. ठीक आहे, म्हणजे अगदी खूप सोप्या पद्धतीने एकदम स्मूथली हा ग्लाईड झालेला आहे. ठीक आहे, तर पिगमेंट ह्याचा खूप मस्त आहे. तर आता ह्याला 1-2 मिनिट मी सेट होऊन देते आणि मग आपण टेस्ट करूया की हा स्मज प्रूफ आहे का. ओके, लेट्स सी की हा स्मज प्रूफ आहे का. अय्यो, स्मज प्रूफ नाही आहे. ठीक आहे, निघलेला आहे. सो स्मज प्रूफ नाही आहे, तो ऑफकोर्स हा वॉटरप्रूफसुद्धा नसणार आहे. पण हां, 50 रुपयेमध्ये काय मिळतं, बरोबर आहे. फक्त 50 रुपयेमध्ये आहे, त्यामुळं आपण जास्त काही अपेक्षा नाही ठेवू शकत 50 रुपयाच्या काजळपासून. पण हा कलर याचा खूप चांगला आहे, खूप पिगमेंटेड आहे, खूप स्मूथली ग्लाईड होतो. पण हा निघणार आहे, काजळ खाली येणार आहे. जसे की आपण सगळे म्हणतो ना काजळ थोड्या वेळानं खाली येतो, तर हा तर नक्कीच खाली येणार आहे. सो मी ह्याला 5 मार्क्स देणार आहेत, कारण स्मज प्रूफ पण नाही आहे आणि वॉटरप्रूफ पण नाही आहे. सो हा पहिला काजल होता हिमालयाचा काजल, जो की मार्केटमध्ये फक्त 50 रुपयाला मिळतो. सेकंड काजल मी ट्राय करणार आहे. हा पहिल्यांदा वापरणार आहे, पहिला वापरलेला नाही आहे. आता हा जो ब्रँड आहे त्याचे लिपस्टिक्स मी भरपूर वापरलेले आहे, पण काजल नाही वापरले. अँड द ब्रँड इज L18. ठीक आहे, आता L18ची सुद्धा तुम्ही काजळ वगैरे वापरला असाल, पण मी वापरलेली नाही आहे. सो मी हे नवीन बाय करून घेतले, तर ह्याला मी ट्राय करणार आहे. ठीक आहे, सो अशी पॅकेजिंग आहे ह्या काजळची, अगदी लिपस्टिकसारखी आहे. जो आपला रेग्युलर साईज असतो काजळचा त्याचाच हा मिनी व्हर्जन आहे. ठीक आहे, तर हे ट्राय करणार आहे आणि ह्याची MRP तुम्ही बघू शकता 80 रुपये आहे, फक्त 80 रुपयेचा काजळ आहे. ठीक आहे, सो L18 काजल विथ आल्मंड्स असा आहे. आणि चला आपण ह्याला तर ट्राय करून बघूया. अशीच पॅकेजिंग आहे, जसं आपण मगाशी हिमालयाचा बघितला होता तसं सेम पॅकेजिंग आहे. ठीक आहे, तर लेट्स टेस्ट.
ओके, पिगमेंट मस्त आहे आणि थोडंसं ह्याच्यावरती सध्या लावल्या थोडंसं शाईनसुद्धा आहे. ठीक आहे, शाईन आहे. आणि आता ह्याला थोडंसं सेट होऊन देते आणि बघू की हा स्मज होतो का. फेल, स्मज प्रूफ नाही आहे. आणि सो लेट्स अज्युम की हा वॉटरप्रूफसुद्धा नाही आहे. ठीक आहे, तर हा स्मज होत आहे आणि प्लस पाण्यानंसुद्धा निघणार आहे. सो अगेन ह्यालासुद्धा 5 मार्क्स देत आहे कारण हा स्मज प्रूफ नाही आहे. पण हां, जर तुम्हाला थोडंसं चालतं की बाई थोडंसं स्मज झालेलं चालेल तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करू शकता कारण हे भरपूर बजेटमध्ये आहे. ठीक आहे, फक्त 80 रुपये आणि हिमालयाचा आपण बघितला तो फक्त 50 रुपयाचा होता. सो बजेट फ्रेंडली भरपूर आहे, पण हां स्मज प्रूफ वगैरे नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट काजल जे मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा यूज करते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि ती म्हणजे मार्स काजल. आणि ह्याची प्राईस पण मी तुम्हाला सांगते कितीला आहे. पण सगळ्यात पहिला ह्याचा पिगमेंट बघूया आणि ह्याचं वॉटरप्रूफ टेस्टसुद्धा करून बघूया. तर अशी ही पॅकेजिंग आहे. ठीक आहे, ब्लॅक अँड गोल्डन असा कॉम्बिनेशन आहे. तर चला ह्याचा पिगमेंट बघू आपण. ओके, पिगमेंट ह्याचा चांगला आहे, ग्लॉस येत नाही आहे ह्याच्यावरती. मागाशी जे मी 2 वापरले होते त्याला थोडीशी शाईन होती, पण ह्याच्यावरती शाईन नाही आहे. ठीक आहे, तर पिगमेंटसुद्धा चांगला आहे आणि लावताना खूप स्मूथसुद्धा आहे, खूप बटरी सॉफ्ट आहे. तर आपण ह्याचं काय करूया, स्मज टेस्ट पण घेऊया. जर तुम्ही लावल्या जर हात लावला तर ते स्मज होतं कारण ते सेट झालेलं नसतं. सो लेट्स वेट. वाव, स्मज प्रूफ आहे, अजिबात स्मज झालेला नाही आहे. सो एक टेस्ट तर ह्यानं पास केलेलं आहे. ठीक आहे, स्मज प्रूफ आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यावरती वॉटर टेस्ट करून बघूया. आज थोडंसं मेसी होणार आहे कारण माझ्याकडे स्प्रे नाही आहे बॉटल. सो आय एम जस्ट स्प्रेइंग लाईक दिस. ठीक आहे, आता ह्याच्यावरती पाणी टाकलेलं आहे. वॉटरप्रूफसुद्धा आहे, बजेटमध्ये, खूप बजेट फ्रेंडली आणि त्यामध्ये स्मज प्रूफसुद्धा आणि वॉटरप्रूफसुद्धा. कमाल आहे यार, मस्त आहे, लव्ड इट. मार्सचा काजल, विच वन? येस, मार्स काजल आहे, स्मज प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे, पास झालेला आहे टेस्टमध्ये. आणि आता ह्याची किंमतसुद्धा मी तुम्हाला सांगते. वेट फॉर द प्राईज. 129, 129 रुपयेचा हा काजल आहे. एकदम बजेट फ्रेंडली आणि प्लस सगळे टेस्ट पास झालेले आहेत. मला खूप आवडलेला आहे आणि ह्याला मी नक्कीच 10 पैकी 10 देणार आहे कारण बजेटमध्ये आहे, सगळे टेस्ट पास होतात. बजेटमधला आहे, वॉटरप्रूफ, स्मजप्रूफ, एव्हरीथिंग पास पास पास. ओके, तर चला नेक्स्ट काजलसुद्धा आपण ट्राय. नेक्स्ट काजल माझ्याकडं नव्हता, मी मागवला खास ह्या व्हिडिओसाठी. तो म्हणजे स्विस ब्युटी काजल. ठीक आहे, स्विस ब्युटीचे भरपूर मेकअप प्रोडक्ट्स माझ्याकडे आहेत पण आय डिडंट हॅव अ काजल. तर आज हा काजल ट्राय करून बघते. आणि ह्याच्यामध्ये लास्ट अप टू 24 आवर्स लिहिलेला आहे, स्मज प्रूफ लिहिलेला आहे, वॉटरप्रूफ लिहिलेला आहे, एनरिच्ड विथ व्हायटमिन ई असं लिहिलेलं आहे. तर बघूया पहिला की हे सगळं लिहिलेलं जे आहे वॉटरप्रूफ, स्मजप्रूफ हे आहे का ॲक्च्युली. ओके, प्राईससुद्धा मी ह्याची MRP तुम्हाला दाखवते कितीला आहे. पण सगळ्यात आधी आपण टेस्ट करून बघूया की कसा आहे हा प्रॉडक्ट. ओके, पॅकेजिंग नाईस, व्हेरी नाईस. फोकस कॅमेरा. ओके, ठीक आहे. हां, वाव, कलर खूपच पिगमेंटेड आहे. मागासचा जो मार्सचा आपण काजल बघितला होता त्याच्यापेक्षा मला हा पिगमेंटेड वाटत आहे आणि लावताना तर खूपच मस्त लागत आहे. व्हेरी नाईस, खूप मस्त आहे. पिगमेंट कमाल आहे, एकदम स्मूथली ग्लाइड झालेला आहे आणि इंटेन्स ब्लॅक कलर आहे. यू कॅन सी, खूपच इंटेन्स कलर आहे. आता ह्याचा टेस्टसुद्धा घेऊन बघूया. चला, स्मज प्रूफ आहे का, लेट्स चेक. येस, स्मज प्रूफ आहे, अजिबात हललेला नाही आहे. ठीक आहे,
सो हा पास झालेला आहे स्मच प्रूफ टेस्टमध्ये. वॉटरप्रूफ आहे का, लेट्स. ठीक आहे, नाही हलत आहे, वॉटरप्रूफ आहे. यू कॅन सी पाणी मारलेलं आहे पण हा निघत नाही आहे. ठीक आहे, डेफिनेटली हा सुद्धा पास झालेला आहे. कोणता, स्विस ब्युटी काजल. वॉटरप्रूफ आहे, स्मच प्रूफ आहे, इंटेन्स ब्लॅक आहे. ठीक आहे, म्हणजे कमाल, एकदम कमाल ब्लॅक आहे, एकदम गडद असं म्हणतो ना तसा हा ब्लॅक आहे. मगाशी जो मी वापरले होते मार्स त्याच्यापेक्षा पण पिगमेंट ह्याचं थोडंसं मला बेटर वाटत आहे कम्पेअर टू मार्स. ओके, तर आणि प्लस बाकीचे सगळे टेस्ट पास झालेले आहे. आता ह्याची मी तुम्हाला MRP सांगते की हा प्रॉडक्ट कितीला मिळेल तुम्हाला. तर ह्याची MRP आहे 189 रुपीज. 189 रुपयाला हा प्रॉडक्ट मिळणार आहे. तर डेफिनेटली हा क्लिअरली पास झालेला आहे एक्झाममध्ये. आणि किंमत पण ह्याची कमी आहे, 189 रुपये आहे, म्हणजे 200च्या आतला आहे. तो आय वूड कन्सिडर की हा बजेट फ्रेंडलीच आहे. आणि प्लस स्मच होत नाही आहे, वॉटरप्रूफसुद्धा आहे आणि 24 आवर्स ह्याचा स्टेसुद्धा आहे. डेफिनेटली ह्याला मी 10 पैकी 10 गुण देणार आहे. नेक्स्ट काजल अगेन एक खूप चांगल्या ब्रँडकडून आहे आणि ऑलरेडी मी वापरलेली आहे, पण आता तो माझ्याकडे नाही आहे कारण संपलेला आहे. तर भरपूर ह्याचंसुद्धा हाईप आहे, भरपूर जण वापरतात. तर तुम्ही वापरत नसेल तर आता ह्याचा टेस्टसुद्धा मी तुम्हाला करून दाखवते. अँड दॅट इज मेबिलिन. मेबिलिनचा हा कोलोसल काजल भरपूर ट्रेंडिंग आहे, अजूनही ट्रेंडिंग आहे, आधी पण खूप होता आणि हा खूप जास्त विकला जाणारा सुद्धा हा प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, तर लेट्स टेस्ट दिस. पण आधी वाचून दाखवते. कोलोसल काजल बाय मेबिलिन लास्ट अप टू 24 आवर्स, स्मच प्रूफ, वॉटरप्रूफ अँड विथ सूदिंग ॲलोवेरा, म्हणजे कोरफड ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि इन्फ्युज्ड विथ विटॅमिन C आणि विटॅमिन E. ठीक आहे, मग अशी कोणतं आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये फक्त विटॅमिन C होतं, ह्याच्यामध्ये विटॅमिन E सुद्धा आहे आणि हा ॲलोवेरासुद्धा ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, वेगन फॉर्म्युला आहे आणि डॉक्टरांच्याकडून टेस्टेड आहे. ठीक आहे, डीप ब्लॅक हा कलर आहे. लेट्स सी. MRP मला नंतर सांगते कितीला आहे. ओके, लेट्स ड्रॉ. तर आता कलर बघू शकता, ह्याचा जेट ब्लॅक आहे आणि प्लस हा लावताना सुद्धा खूप स्मूथली ग्लाइड झाला. एकदम स्मूथली झाला असं नाही म्हणणार, जसं मगाशी जो झाला होता मार्सचा म्हणा किंवा स्विस ब्युटीचा, इतका स्मूथली हा ग्लाइड नाही झाला. पण हा आहे, चांगला आहे. पण आता ह्याचा टेस्ट करून बघूया की हा स्मच प्रूफ आहे का. ॲज एक्सपेक्टेड हा स्मच प्रूफ आहे. तर चला ह्याचा वॉटर टेस्टसुद्धा करूया. लेट्स सी. ओके, पास. दिस इज ऑल्सो पास्ट. वॉटरप्रूफ आहे, स्मच प्रूफ आहे. पण ह्याचा जो कलर आहे हा मगाशी जे मी काजळ वापरले होते मार्सचा म्हणा किंवा स्विस ब्युटीचा म्हणा, तितका मला हा पिगमेंटेड वाटत नाही आहे. म्हणजे जसं त्याच्यावर लिहिलं आहे ब्लॅक म्हणून, पण हा स्लाइटली ह्याचा पिगमेंट थोडासा कमी आहे असं वाटतं कम्पेअर टू मार्स आणि स्विस ब्युटी. आपण जे मगाशी 2 काजल वापरले होते त्याचे कलर खूप इंटेन्स, स्पेशली स्विस ब्युटीचा जो कलर होता खूपच इंटेन्स ब्लॅक असा कलर होता. पण त्याच्या इतका कलर मला ह्याला वाटत नाही आहे, थोडंसं कमी वाटत आहे. तर पण हां, काजळ चांगला आहे, स्मच प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे. आता ह्याची MRP मी तुम्हाला सांगते. हा काजळ तुम्हाला मिळणार आहे 199 रुपयाला, म्हणजे अगेन बजेट फ्रेंडली आहे. पण मी ह्याला किती मार्क देणार आहे बरं, आय विल गिव्ह दिस 8 आउट ऑफ 10. कारण मला ह्याचा पिगमेंट थोडासा स्लाइटली मला थोडंसं कमी वाटत आहे कम्पेअर टू स्विस ब्युटी और मार्स. ठीक आहे, पण काजळ चांगला आहे, बजेटमधला आहे. पण आय विल गिव्ह दिस 8 आउट ऑफ 10. फक्त ह्या पिगमेंटसाठी मी 2 मार्क ह्याचे कट करत आहेत, अदरवाईज काजळ खूप चांगला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट ब्रँड जो अगेन मार्केटमध्ये भरपूर वर्षापासून आहे आणि खूप ट्रेंडिंगसुद्धा होता, अजूनसुद्धा आहे, भरपूर सेल होते हे प्रॉडक्ट्स. तर तो म्हणजे लॅक्मेचा हा 925 काजल. आयकॉनिक भरपूर मध्ये ट्रेंडिंग होतं, आयकॉनिक काजल, आयकॉनिक वगैरे. तर हा सुद्धा मी टेस्ट करणार आहे. मी हा खूप आधी वापरलेले होते, पण मधला जो टाईम आहे त्याच्यामध्ये लॅक्मेचा मी परत घेतला नव्हता. पण आज मी ह्या व्हिडिओसाठी नवीन घेऊन आलेली आहे, सो आपण हा ट्राय करून बघूया. तर हा लॅक्मेचा 925 फॅशनिस्टा कलेक्शन आयकॉनिक काजल डीप ब्लॅक. ठीक आहे,
लास्ट अप टू 24 आवर्स, नो स्मज अँड वॉटरप्रूफ. ठीक आहे, तर सेम जे मगाशी जे क्लेम केले होते ते सेम आहे, पण याच्यामध्ये दुसरं अजून काय असं लिहिलं नाही आहे की इन्फ्युज्ड विथ विटॅमिन ई वगैरे असं काही इथं तर लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे, ह्याचा शेड आहे डीप ब्लॅक. ठीक आहे, ग्लाइड एकदम स्मूथली झालेला आहे. कलर सांगण्याची गरज नाही आहे, खूपच डार्क काजल, खूपच डार्क आहे, एक्स्ट्रीमली ब्लॅक, एकदम जेट ब्लॅक असा हा शेड आहे. तर हा पिगमेंट मला खूप आवडलेला आहे, स्मूथ आहे, एकदम स्मूथ आहे, बटरी सॉफ्ट आहे लावताना. आता ह्याचं सुद्धा आपण टेस्ट करून बघूया. येस, हा स्मच प्रूफ आहे नो डाऊट. आणि आता हा वॉटरप्रूफ आहे का हे सुद्धा बघूया. येस, हा वॉटरप्रूफ सुद्धा आहे, खूपच मस्त आहे. स्मच प्रूफ, वॉटरप्रूफ आणि प्लस पिगमेंटसुद्धा ह्याचा खूपच मस्त आहे, खूप स्मूथ आहे ग्लाइड व्हायला. तर आय वूड गिव्ह दिस 10 आउट ऑफ 10. त्याची प्राईस मी तुम्हाला सांगते. तर हा प्रॉडक्ट आहे 210 रुपये, 210 ह्याची MRP आहे. आणि प्लस काजलवरती काही ना काहीतरी कायम ऑफर चालू असते, जर ऑनलाईन तुम्ही घ्यायला गेला काही ना काहीतरी ऑफर नक्कीच मिळतं. तर 210मध्ये हा प्रॉडक्ट मिळत आहे, जो की अगेन बजेटमधलाच आहे. ठीक आहे, तर डेफिनेटली तुम्हाला सुद्धा एक काजल चांगला हवा असेल बजेटमधला तर हा सुद्धा एक खूप चांगला ऑप्शन आहे. नेक्स्ट काजल जो आहे तो आजपर्यंत आयुष्यात कधीच वापरलेला नाही आहे, पहिल्यांदाच ट्राय करत आहे. आणि इन्स्टावरती इतका ट्रेंडिंग आहे, हा इतका ट्रेंडिंग आहे की म्हटलं चला ट्राय करून बघूया की खरंच ट्रेंडिंग आहे, म्हणजे ट्रेंडिंग करण्यासारखं हा काजल आहे का. ठीक आहे, मी भरपूर वेट करत होते यार PR मध्ये येऊ दे मला हा प्रॉडक्ट, पण आला नाही आहे, स्वतःच्या पैशातून घेतलेला आहे. आणि ह्यातले कोणताही ह्या व्हिडिओमधले जे पण काजल मी दाखवलेली आहेत कोणताही स्पॉन्सर्ड नाही आहे, सगळे आपल्या पैशातून घेतलेले आहे. भरपूर खर्च केला आहे राव, त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, तर रेनेचा हा काजल खूप ट्रेंडिंग आहे, इन्स्टावरती तुम्ही बघितलाच असणार आहे, सगळे इन्फ्लुएन्सर्स दाखवत आहेत. पण मी अशी आहे ज्याला अजून ब्रँडनं पाठवला नव्हता, पण मी म्हटलं चला स्वतःच घेऊन बघूया. तर हा रेनेचा काजल आहे, मिडनाईट कोल काजल, जो की खूप ट्रेंडिंग आहे. लेट्स सी की हा खरंच चांगला आहे का. MRP वगैरे सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर आधी पॅकेजिंग ओपन तरी करून बघूया की हा कसा आहे. ठीक आहे, उघडूनसुद्धा बघितलेला नाही आहे. ठीक आहे, ओके. शॉर्पनरसुद्धा मिळालेला आहे, व्हेरी नाईस शॉप करायला. आणि प्रॉडक्ट, वाव, पॅकेजिंग कमाल आहे, सिल्वर, एकदम सिल्वर पॅकेजिंग, दिसायला खूप क्लासी आहे. ठीक आहे, म्हणजे दिसायला तर एक नंबर आहे, पॅकेजिंग कमाल आहे. प्लस शार्पनरसुद्धा तुम्हाला मिळतो ह्याच्याबरोबर. आणि लेट्स सी, टिप अशी आहे. ओके, तर चला ह्याला आपण टेस्ट करूया. वाव, वाव यार, काजलचा कलर खतरनाक कलर आहे, खतरनाक, एक नंबर. ठीक आहे, आणि खूपच सॉफ्ट आणि खूप बटरी सॉफ्ट असं ग्लाईड झालेलं आहे. मक्खन म्हणतात ना, मक्खन तसा आहे, ग्लाईड झालेला आहे. ठीक आहे, पिगमेंटमध्ये तर मी याला आउट ऑफ आउट देते, कारण पिगमेंट ह्याचा कमाल आहे. आणि टेक्स्चरसुद्धा खूप स्मूथ आहे, एकदम सॉफ्ट आहे. तर आता हा किती स्मच प्रूफ, वॉटरप्रूफ आहे ते सुद्धा बघूया. आता ह्याच्यावरती काय काय लिहिले मी वाचून दाखवले नाही तुम्हाला, सॉरी. कोल पेन्सिल एनरिच्ड विथ विटॅमिन ई, कॅस्टर ऑइल अँड ऑलिव्ह ऑइल. ठीक आहे, तर विटॅमिन ई, कॅस्टर ऑइल, ऑलिव्ह ऑइल, तीन इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता हा लास्ट अप टू 24 आवर्स, 1 स्ट्रोक ॲप्लिकेशन विच इज ट्रू. ठीक आहे, 1 स्ट्रोक ॲप्लिकेशन आहे, एका वेळेमध्येच त्याचा खूप पिगमेंट भारी आला होता. आणि प्लस हा वॉटरप्रूफ, स्मच प्रूफ दोन्हीही लिहिलेला आहे. ठीक आहे, तर लेट्स सी की हा वॉटरप्रूफ, स्मच प्रूफ आहे का. वाव, स्मच झालेलं नाही आहे. ठीक आहे, मस्त आहे,
स्मच प्रूफ टेस्ट तर पास झालेला आहे. तर आता आपण वॉटर टेस्ट करून बघूया. ओके, आता हा वॉटरप्रूफ आहे का? वॉटरप्रूफसुद्धा आहे, मस्त आहे. मला खरंच खूप आवडला काजल. आणि आता असं वाटत आहे आधीच ऑर्डर करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. तर हा रेनेचा मिडनाईट कोल काजल खूपच मस्त आहे. 10पैकी 10 गुण मिळणार आहेत. पॅकेजिंग खूप कमाल आहे. पिगमेंट एक नंबर आहे, एकदम इंटेन्स ब्लॅक आहे. लावताना खूप स्मूथ आहे, एकाच 1 स्ट्रोकमध्ये लागणार आहे. आणि त्याचबरोबर स्मच प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे. डेफिनेटली 10 on 10 मार्क्स मिळणार आहेत. तर हां, एवढं हाईप जे केलं होतं इंस्टाग्रामवरती, डेफिनेटली हाईप करण्यासारखाच प्रॉडक्ट आहे. मला खूप आवडला. ह्या ब्रँडकडून मला काही पैसे मिळत नाही आहेत किंवा कोणताही कोलॅबोरेशन नाही आहे, PR मध्ये आलेलं नाही आहे, स्वतःच्या पैशातून घेतलेली आहे. त्यामुळे जेन्युइन रिव्ह्यू देत आहे, सगळ्याच प्रॉडक्टचा जेन्युइन रिव्ह्यू देत आहे. खूप आवडलेला आहे, मस्त आहे. डेफिनेटली तुम्हालासुद्धा एक चांगला काजल हवा असेल तर नक्कीच तुम्ही हा ट्राय करू शकता. पण हां, प्राईस तुम्हाला मी अजून सांगितलेली नाही आहे. ह्याची MRP तुम्हाला आहे, ह्याची MRP आहे 450 रुपये, 450 रुपयाची MRP आहे. पण हां, वर्थ इट आहे. इतके पैसे घालण्यासारखा हा प्रॉडक्ट आहे. आणि प्लस ऑफर चालू असताना काही ना काही तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा ऑफर मिळून जातात, कमी होतं. ठीक आहे, तर मला तर भयंकर आवडला प्रॉडक्ट. आणि असं वाटते की हां, बरं झालं पैसे घातले पण त्याचा उपयोग चांगला होणार आहे. भरपूर व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. आणि आता ह्या व्हिडिओच्या नादामध्ये इतका काजळचा कलेक्शन झालेला आहे की भरपूर तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर हा काजलसुद्धा खूपच मस्त आहे. 10 on 10 रेनेचा मिडनाईट कोल काजल. इट्स वर्थ द हाईप. नेक्स्ट काजल जे मी दाखवते ते ऑलरेडी मी यूज करत आलेली आहे आणि माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलेला आहात. ठीक आहे, तर आता मी टेस्ट करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. प्लमचा हा काजल भरपूर दिवस वापरलेली आहे आणि मला खूप आवडतो सुद्धा हा काजल. ठीक आहे, प्लम आय स्वेअर बाय कोल काजल आहे. ठीक आहे, तर हा मी टेस्ट करून बघते, MRP वगैरे सगळं तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला ह्याला स्वॉच करून दाखवते. ओप्स, तुटला यार, शिट. कधी कधी जास्त एक्साइटमेंटमध्ये सुद्धा आपण चुकीच्या गोष्टी करतो, पण ठीक आहे. मला का आवडतं हे तुम्हाला कळलंच असणार आहे. खूप पिगमेंटेड आहे. ठीक आहे, अजिबात स्मच झालेला नाही आहे. ठीक आहे, स्मच प्रूफ आहे. वॉटर टेस्ट करून बघूया आपण ह्याचा. ठीक आहे, तर हा अजिबात निघालेला नाही आहे. ठीक आहे, तर जसं की मी सांगितले, हा स्मच प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे आणि त्याचबरोबर पिगमेंटसुद्धा ह्याचा खूपच मस्त आहे. ठीक आहे, आता ह्याची तुम्हाला MRP मी सांगते. आता ह्या प्रॉडक्टची MRP आहे 275 रुपये आणि प्लस ऑफर्समध्ये हा अजूनसुद्धा स्वस्तात मिळतो. तर डेफिनेटली बजेटमधला आहे, स्मच प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे, हायली पिगमेंटेड आहे. ठीक आहे, तर मला हा सुद्धा प्रॉडक्ट खूप आवडलेला आहे. 10पैकी 10 मार्क्स देणार आहे या प्रॉडक्टला, कारण कट करण्यासारखं कुठं काही नाही आहे. ठीक आहे, सो हा सुद्धा बजेटमधला आहे. तर डेफिनेटली यू शुड ट्राय दिस वन. नेक्स्ट काजल जो आहे तो सुद्धा खूप हाईप आहे त्या ब्रँडची. तर मी हा काजल मागवले होते आणि मी हा ट्रायसुद्धा केलेली आहे आधी. तर हा काजल आहे फ्रॉम बर्वाचा हा काजळ आहे. आता जो हा ब्रँड आहे बर्वाच्या मेकअप प्रॉडक्ट्समध्ये म्हणा, सगळ्या मेकअप प्रॉडक्ट्समध्ये काऊ घीचा वापर केला जातो आणि तुपापासून बनलेले हे प्रॉडक्ट्स आहेत. मग फाउंडेशन म्हणा, कन्सिलर, हायलायटर, ह्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये तुपाचा जास्त वापर केला जातो आणि काजळमध्ये सुद्धा तुपाचा वापर केलेला आहे. ठीक आहे, तर ह्याचा खूप हाईप आहे. ह्याची प्राइसिंग वगैरे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी ह्याचा आपण स्वॉच करूया आणि लेट्स सी. पिगमेंट खूप मस्त आहे आणि एकदम तुपापासून बनलेला आहे, त्यामुळं ग्लाईडसुद्धा खूप स्मूथली होत आहे. नॉट अ प्रॉब्लेम विथ दॅट. पिगमेंट ह्याचा खूप पिगमेंटसुद्धा खूप कमाल आहे. ठीक आहे, आता ह्याचं स्मच प्रूफ, वॉटरप्रूफ दोन्ही टेस्ट करून बघूया. पण ह्याच्या आधी 2 मिनिट आपण वेट करूया, म्हणजे सगळ्या प्रॉडक्ट्सना आपण फेअर चान्स देणार आहे टू सेटल डाऊन आणि त्याच्यानंतरच आपण मग टेस्ट घेणार आहे. ठीक आहे,
2 मिनिट झालेले आहेत आणि लेट्स सी की हा स्मज प्रूफ आहे का. उप्स, हा स्मज प्रूफ अजिबात नाही आहे. पण हां, हा त्यांचा जो प्रॉडक्ट आहे त्याच्यावरती स्मज प्रूफ वगैरे असं लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे, सो दॅट्स ओके. पण हां, स्मज होत आहे पूर्णपणे. डेफिनेटली हा वॉटरप्रूफसुद्धा नाही आहे. ठीक आहे, स्मज झालेला आहे, पण हां स्मज प्रूफ आहे वगैरे असं काहीही प्रॉडक्टवरती लिहिलेलं नाही आहे. सो असं काही ते क्लेमसुद्धा करत नाही आहेत की स्मज प्रूफ वगैरे आहे, पण दॅट इज ओके. पण आता ह्याची प्राईस जर मी तुम्हाला सांगितले तर हा प्रॉडक्ट 490 रुपयाला मिळतो. ठीक आहे, म्हणजे अराऊंड 500 रुपये पकडा. पण त्या प्राईसप्रमाणे इतकं कॉस्टली आहे आणि त्याचबरोबर स्मज प्रूफसुद्धा नाही आहे, वॉटरप्रूफ नाही आहे. तर डेफिनेटली मी तर हा परत बाय करणार नाही आहे आणि मी हा रेकमेंडसुद्धा करणार नाही. कारण मला माहिती आहे सगळ्यांना काजलमध्ये फक्त एकच रिक्वायरमेंट असते की तो स्मज प्रूफ असायला पाहिजे आणि तो वॉटरप्रूफसुद्धा असायला पाहिजे. आता ह्या प्रॉडक्टमध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वगैरे वापरलेले आहेत, तूप वापरलेलं आहे, केमिकल थोडेसे ते कमी वापरलेले आहेत, सगळं मान्य आहे. पण जर तुम्ही 490 रुपये पे करत असाल आणि असा जर तुमचा काजल स्मज होणार असेल तर डेफिनेटली मी तर हा काजल अजिबात रेकमेंड नाही करणार. पण हां, बाकीचे मेकअप प्रॉडक्ट्स जे आहेत बर्वाचे ते खूप चांगले आहेत, मला ते खूप आवडले होते आणि ते मी यूजसुद्धा करत आहे. पण दिस वन नाही, मला हा प्रॉडक्ट नाही आवडला कारण खूप कॉस्टली आहे. सगळेजण विचार करतील, ॲक्च्युली इतके पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या आधी आपण सगळे विचार करणार आहोत की खरंच चांगला आहे का. पण हां, माझा रिव्ह्यू तर असेल की मला नाही आवडला आणि मी परत हा काजल नाही बाय करणार कारण 490 इज अ बिग अमाऊंट. आणि ह्या प्रॉडक्टला मी रेटिंग्समध्ये 3 किंवा 4च देणार आहे कारण मला जी बेसिक रिक्वायरमेंट असते काजलकडून ती हे अजिबात फुलफिल करत नाही. त्यामुळं डेफिनेटली अ बिग नो फॉर दिस. आता आपण लास्ट काजल ट्राय करणार आहे आणि तो आहे वन ऑफ माय फेवरेट ब्रँडकडून आणि तो आहे के ब्युटीचा काजल. ठीक आहे, ऑलरेडी जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की मी हा किती वापरते आणि मला हा किती आवडतो. तर डेफिनेटली रेकमेंडेशन्समध्ये हा सुद्धा होता की हा सुद्धा काजल आम्हाला बघायचा आहे. तर लेट्स सी. पण हा नुसता काजल नाही आहे, हा जो प्रॉडक्ट आहे तो काजल विथ आयलायनर आहे. ठीक आहे, पण आपण फक्त काजल टेस्ट करत आहोत. तो लेट मी शो यू की ह्याचा काजल कसा आहे. 1 स्ट्रोकमध्ये पिगमेंट तुम्ही बघू शकता. सांगण्याची गरज नाही आहे, पिगमेंटेशन कमाल आहे, एकदम बटरी सॉफ्ट. जसं की मी म्हटले खूपच मस्त आहे आणि एकदाच जरी लावला तरीही त्याचं पिगमेंट इतकं छान येतं की त्याला तुम्ही लेअरिंग करण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला बोल्ड आईज वगैरे असं आवडत असेल तर डेफिनेटली कलर खूपच पिगमेंटेड आहे. ठीक आहे, तर फटाफट ह्याचं स्मज प्रूफ वॉटरप्रूफ टेस्टसुद्धा आपण करून बघूया. अजिबात हललेला नाही आहे, सो डेफिनेटली हा स्मज प्रूफ आहे. आणि आता लेट्स सी की हा वॉटरप्रूफ आहे का. अजिबात निघालेला नाही आहे पाण्यानंतरसुद्धा. तर हा स्मज प्रूफसुद्धा आहे, वॉटरप्रूफसुद्धा आहे आणि प्लस कलर ह्याचा खूप पिगमेंटेड आहे आणि जेट ब्लॅक लावताना एकदम बटरी सॉफ्ट आहे आणि त्यामुळे मला हा खूप काजळ आवडतो. तर हा के ब्युटीचा काजल विथ लायनर जो हा प्रॉडक्ट मी घेतला होता तो 999 रुपयाला घेतला होता, विच इज ओके कारण ह्याच्यामध्ये लायनरसुद्धा मिळतं आणि लायनर जो आहे त्याचा फिनिश जो आहे तो मॅट फिनिश आहे जो की मला खूप आवडतो. त्यामुळे जर तुम्हाला एकच प्रॉडक्ट हवा असेल ज्याच्यामध्ये काजल आणि लायनर दोन्ही असेल तर हा खूप चांगला आहे. पण जर तुम्हाला नुसता काजळ जरी घ्यायचा असेल तर ह्याचे प्लेन काजलसुद्धा आहेत. हा आता के ब्युटीचा काजल तुम्हाला 450 रुपयेपर्यंत मिळत आहे आणि जर ड्युओ तुम्ही घेतला, जर लायनर आणि काजल दोन्ही एकत्र घेतला तर हा 999 रुपयाला हा प्रॉडक्ट मिळतो. पण ओन्ली काजल 450पर्यंत तुम्हाला मिळून जातो. ठीक आहे, तर हे 10 काजल मी आज तुम्हाला दाखवलेली आहे आणि हां, के ब्युटीला आय वूड डेफिनेटली गिव्ह 10 आउट ऑफ 10 कारण काहीच कट करण्यासारखं ह्यामध्ये नाही आहे. तर हे 10 काजल होते जे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. तुम्हाला कसं वाटलं, यातला कोणता काजल आवडला हे मला सांगायला अजिबात विसरू नका. अजून कोणते जर काजल तुम्हाला वाटत असेल की प्रणती ट्राय करून बघ तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी असंच तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओसुद्धा घेऊन येईल. आणि दुसऱ्या प्रॉडक्टबद्दल जर तुम्हाला नॉलेज हवं असेल की ब्लश हायलायटर कोणता चांगला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे लवकरच मी त्या प्रॉडक्ट्सवरती सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जसं की मी म्हटले होते की मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे की मी कोणता काजल वेअर
केलेली आहे. माझा फेवरेट काजल जो करंटली आहे तोच मी लावलेली आहे. के ब्युटीचा काजल मी इथं यूज केलेली आहे. बरेच जण मला माझ्या प्रॉडक्ट रेकमेंडेशनमध्ये विचारतात की तो आज या लुकमध्ये काय लावलेली आहेस, तर काजल मी आज के ब्युटीचाच यूज केलेली आहे. आणि लिपस्टिक जर तुम्हाला जाणण्यात इंटरेस्ट असेल तर ही मॅकची लिपस्टिक आहे. मी प्रॉडक्ट टॅग करत आहे. सगळे प्रॉडक्ट्स जे अवेलेबल आहेत ते मी टॅग करणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा मागवू शकता. आणि आता जसं की मी म्हटले होते सबस्क्रायबर शाउटआउटसुद्धा देणार आहे. तर या व्हिडिओसाठी सुद्धा भरपूर नावं आहेत सबस्क्रायबर शाउटआउटसाठी, ते मी फटाफट घेणार आहेत. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नाव लिहिलं होतं कमेंटमध्ये, ते आहेत. थँक्यू सो मच. मनीषा संतोष शिरसाट, रेखा, प्रीती देशपांडे, शबनम जमादार, रिचा हांडे, स्मिता पवार, सुषमा मदनी, माधुरी प्रवीण फल्ले, माधुरी भावे, सांची डफळे, रेखा डोईजड, वैशाली देशमुख, ईशा जोंधळे, रेणुका साळवे, नंदा कांबळे आणि थँक्यू सो मच सुजाता बनसोडे. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.